तेषां चरण सान्निध्यात् मुक्ता भवन्ति साकरे वंशविख्यातं ज्ञानदानं परायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये ज्ञानप्रताप विलसद्वचनामृतं च अद्वैतभाव पटुताहितबुद्धिरस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमस्तुभ्यम्। वरी वरी दिसती सात्विक भितरी विकल्पी शिष्य एक ते केवळ दांभिक एक ज्ञान ठक अतिधूर्त एक ते केवळ प्रतिष्ठा काम एकाशी पूज्यतेचा भ्रम एकाशी जाणीवेचा आक्रम एकाची कृती भ्रम महासिद्धीचा एक वाग्वादी वाजट एक अतिशयची कर्मट एक केवळ कर्मनष्ट आम्ही ब्रह्मनिष्ठ अभिमानी एका वडे वायू धारण एका आसन जयाभिमान एकाचे संशय मन विश्वास पूर्ण दृढ नाही एकादरे उपदेशी घेती मग होय नव्हे विकल्प चित्ती ऐशा अनेक शिष्या पंक्ती ते जाण निश्चिती माईक आता जे का अमायिक शोधी तत्वाचे सात्विक मुख्य परमार्था साधक जे अवंचक सर्वस्वे जे गुरुचरणाचे अंकिले जे गुरुवाक्या जीवे विकले सद्गुरुला गी वाहिले सर्वस्व आपुले ओवाळीती। काय सांगालेत नाथ महाराज की संत श्रेष्ठ शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा हा असणारा ग्रंथ श्री एकनाथी भागवत आणि या एकनाथी भागवताच्या तिसऱ्या अध्यायामध्ये आपण चिंतन करीत असताना पहिल्या प्रवचनामध्ये श्री गुरुचं 2 प्रवचनामध्ये वर्णन केलं की श्री गुरु कसे असतात, श्री गुरुचे लक्षण आपण पाहिले आणि हे श्री गुरुचे लक्षण आपल्याला प्रबुद्ध नारायण सांगतात की जे प्रबुद्ध नारायण राजा जनकाचा आणि प्रबुद्ध नारायणाचा हा संवाद आहे की प्रबुद्ध नारायण राजा जनकाला सांगत असताना की माया तरुण कशी जावी, माया तरुण जाण्याकरता काय उपाय आहे, तर तो उपाय सांगत असताना आपण बरंच काही चिंतन केलं की माया कशी असते, अनेक मायेचे लक्षण, त्याच्यात आपल्याला माया तरुण जाण्याचा उपाय सांगत असताना त्याच्यात श्री गुरुची सद्गुरूची सेवा केली पाहिजे, सद्गुरूला शरण गेलं पाहिजे आणि सद्गुरूला शरण जाऊन सद्गुरूची मनोभावे सेवा केली पाहिजे। काय केलं पाहिजे की सद्गुरूच्या संगतीत बसून हे चिंतन आपण ऐकलं पाहिजे, ही सद्गुरूची सेवा आहे। आणि याच्यामुळं काय होतं की आपल्या ठिकाणचं असलेलं जे द्वैत आहे ते जात असतं आणि अद्वैत स्वरूप आपल्याला प्राप्त होत असतं। म्हणून आपल्याला परमात्मा प्राप्तीसाठी आता इथं मनुष्य देहात आलो आणि म्हणून भक्ती ज्ञान वैराग्य हे एका श्रवणानंच होतं। आताच आपण पाहिलं होतं की अधिकारी लक्षण जे साधन चतुष्टय सांगितलेलं आहे का नाही, विवेक वैराग्य शमदमादी षट संपत्ती आणि मोक्षाची तीव्र इच्छा, एवढे अधिकाऱ्याचे लक्षण प्राप्त करून घेण्यापेक्षा इथं संताच्या संगतीत येऊन जर श्रवणात बसलं, ऐकायला येऊन पुढं बसलं की त्या ऐकण्यातच सगळा अधिकार प्राप्त। संताच्या संगतीत आलं की अधिकार हा आपोआपच प्राप्त होतो। अधिकार करून यावा लागतो कुठून नाही, श्रवणात बसलं की अधिकारच प्राप्त होतो। म्हणून काय होतं की श्रवणात बसलं की इथंच विवेक इथं होतो का नाही, विवेकाशिवाय दुसरा आहे काही, विवेक होतो। श्रवणाची विशेष येऊनी पैसा साम्राज्य भुवनी ही नांदे, म्हणून अधिकार इथं प्राप्त होतो, विवेक होतो, वैराग्य होतं। कारण संसार कसा आहे, संसाराचे काय संसाराचं स्वरूप आहे हे आपल्याला इथं चिंतनातून कळत असतं। मग सहजच त्या संसाराविषयी वैराग्य निर्माण होतं, म्हणजे विवेक होतो, वैराग्य होतो आणि शमदमादी षट संपत्ती तुमची श्रद्धा समाधानी होतो, उपरती होती, तितिक्षा होती, आहे का नाही, मनोनिग्रह होतो, इंद्रिय निग्रह होतो, सहजच होतो। काय करावा लागतो,
नाही नाही नाही, इंद्रियाशी न दंडिता मनाचा मारू न करिता इथे मोक्ष असे ऐका श्रवणाची माझी, तर श्रवणानच मोक्ष होतो अशा प्रकारचं महाराज सांगतात. आणि मोक्षाची तीव्र इच्छा इथंच उत्पन्न. आता तुम्हाला हे देह टाकून पुन्हा जन्माला जावं वाटतं तर मुक्त वाटतो, मुक्त वाटतं म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा होती का नाही? बळजबरीनं नाही, तळमळ होती का नाही? मग हे अधिकारी लक्षण इथं प्राप्त होतं. म्हणून आपल्याला संत संगतीत येऊन बसलो पाहिजे. आपण संत संगती करताना आपण मागच्या प्रवचनात चिंतन 2 प्रवचनात केलं की श्रीगुरु कसे असतात, श्रीगुरूचे लक्षण काय हे आपण बघितलं. आता शिष्य कसे असतात, शिष्य कसे असायला पाहिजे, शिष्याचं लक्षण महाराज या श्लोकात सांगतात की शिष्य कसा असला पाहिजे आणि कसा नसावा, आहे का नाही? शिष्य इथं महाराज सांगतात की वरी वरी दिसती सात्विक, भितरी विकल्पी शिष्य, एक ते केवळ दांभिक, एक ज्ञान ठक अर्थभूत. की काही शिष्य वरवर सात्विक दिसतात पण मनात राजसी संशयी मत्सरी असतात. कित्येक शिष्य गुरुविषयी दांभिक निष्ठा दाखविणारे आणि कित्येक शिष्य गुरुला शरण न जाता चोरून ज्ञान संपादन करणारे ठक कित्येक गुरुशी लबाडी करणार. म्हणून अगोदर शिष्य कसा नसुनी याच्याबद्दल सांगितलं, शिष्य कसा असावा हे पुढे सांगितलं. पण काही शिष्य कसे असतात म्हणले की महाठक असते, की सात्विक भाव नुसता दाखविते, काय दाखविते? सात्विक भाव, पण आत विषयाची कामे कशाची असते? विषयाची. असा भक्त किंवा असा शिष्य सद्गुरु पुढं योग्य नाही. कारण सद्गुरु पुढे गेलं की निर्मळ राहिलं पाहिजे, निर्मळ होऊन गेलं पाहिजे. निर्मळ नाही झालं तरी बी त्याच्यावर श्रद्धा ठेवली की आपण निर्मळ होतच असतो, पण त्याच्यावर विश्वास असावा. आणि म्हणून मनात राजसी तामसी संशयी मत्सरी असं नसतो. राजस म्हणजे गेला साधू संताकडे पण त्याच्या मनात सगळ्या काहीतरी खटपटी करायचा. काय करायचं ना? खटपटी करावा, ऐकून घ्यावा. तिथे गेल्यावर मी ऐकलंच पाहिजे, ऐकण्यातच वेळ घातला पाहिजे. ऐकण्याशिवाय दुसरं काही करायचं नाही, ऐकून नीट लक्षात घ्यायचं, हीच खरी शब्द. आणि तामसी, तामसी म्हणजे काही तामसी वृत्ती म्हणजे काही तिथं नुसतं बसलं तर तिथलं काही महाराजापासून चोरून आणायची, इथलं काही नेता येईल का, इथलं काही आपल्या काही उपयोगाचं हे असं असतं. तिथे गेलं विकून घेऊन जावा का तिथलं काही घेऊन यावा, हा इथलं काय खायला भेटतं म्हणून जाते. तसं तामसी वृत्ती पाहिजे. संशयी मत्सरी असं हे अवगुण नसले पाहिजे. शिष्य कसा असला पाहिजे? असा अवगुणी नसला पाहिजे. महाराज म्हणतात की कित्येक गुरुविषयी दांभिक निष्ठा दाखविणार असते. दांभिक म्हणजे वरी वाव अंतरी विषयाशी ठाव असा भक्त नसला पाहिजे. की वरी महाराजाच्या पुढं करायचं, मी लय चांगला भक्त आहे असं दाखवायचं, असं नाही. की तो अंतकरणातून निर्मळ असतो आणि संताला भाव ओळखू येत असतो. कोणी कसं बी या तिथून आलं की त्याच्या पाय टाकला त्याने की ओळखू येतो त्याचा भाव कसा आहे. संत काय? संत म्हणजे संत उगच नसते. संततेची देव, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा. ते देव चतुर कसा आहे? देव चतुर किंवा चतुरातू शिरोमणी गुण लावण्याची. तसं संत सुद्धा असे असते. संत आपण पाय ठेवला कीच आपला भाव ओळखतो, याच्या अंतकरणात कसा भाव आहे, किती भाव. म्हणून आपण संतापासून कोणतीही गोष्ट लपून जरी ठेवली तर ती लपून राहत नाही. म्हणून संतापाशी निर्मळ होऊन गेलं पाहिजे. काही दांभिक निष्ठा दाखविणारे कित्येक शिष्य गुरुला शरण न जाता चोरून ज्ञान ऐकतात. कसे असतील? चोरून ऐकायचं आणि मग इकडं सांगायचं आपला बाजार मांडायचा. तिकडे काय करायचं? चोरून ऐकायचं. चोरून नाही, सेवा करून
संताची तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुबोधा ओळखून महाराज की संताची सेवा करून ज्ञान मिळवलं. कसं मिळवलं पाहिजे? सेवा करून. फुकट नाही मिळवायचं. काही चोरून मिळवित, चोरून चोरून ऐकायचं आणि मग मी किती महाराज झालो मोठा म्हणून इकडे सांगत आहे. त्याने अनुभव येणार नाही. पण पाठ करून सांगताना ऐकून सांगताना पण अनुभव प्राप्त होत नाही. अनुभव प्राप्त होत नाही. तुम्ही किती एखादा स्वयंपाक पुस्तक वाचून करायचा प्रयत्न केला, तुम्हाला पुस्तक वाचून करता येईल का एखाद्या बाईच्या संगतीत राहून जर करून पाहिलं की करता येईल? संगतीत राहून करता येईल का? तुम्हाला वाचून जमतं आता आधुनिक काळात वाचून, पण तरीही एखाद्या दिवस काही ना काही त्याचा जो अनुभव आहे त्याची जी जशी चव पाहिजे तशी चव आणताच नाही, आहे का नाही? सुगरणीची काही वर्म असते, ते वर्म जर चुकलं की ते चांगला दिसायला होईल पुन्हा चवीला चांगला होणारच नाही. तसं संताच्या संगतीत तुम्ही सेवा करून जर ज्ञान प्राप्त करून घेतलं की त्या ज्ञानानं ते ज्ञान ते दुसऱ्याला कामी येईल. ते दुसऱ्याला त्या ज्ञानानं ते दुसऱ्याला सुद्धा काय होईल की ते तसेच होईल. आणि ते चोरून ऐकलेलं असलं की ते अनुभवाचं नाही, अनुभव येणार नाही. शब्दाने सांगता येईल, शब्दानं कोणाला ऐकता बी येईल, पण तसं होता येणार नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा फळो येते. म्हणून ना वर्म चुकलं की लाभ हातात पडत नाही. काय होत नाही? लाभ हातात पडत नाही. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की सेवा करीत असताना मनाभावातून सेवा केली पाहिजे. मग आपण असं दांभिकपणानं चोरून दाखवण्याकरता, आहे की नाही? दांभिकपणा म्हणजे लोकांना दाखविण्यात, तसं सेवा करून इथं आपल्याला सद्गुरूची सेवा करायची. तर मग शिष्य कसा असला पाहिजे त्याच तुम्ही पण सांगायला. शिष्य कसा असला पाहिजे? तर अतिशय सुलक्षणी सद्गुणी असला पाहिजे, ज्याने मनोभावे सद्गुरूची सेवा. त्याच लक्षण आपल्याला पुढे येणारच, पण दांभिक नसला पाहिजे. कित्येक शिष्य गुरुपासून विद्या संपादन करून जगात प्रतिष्ठा व्हावी अशी इच्छा करणारे असतात. काही काही शिकायला जातात, पण मी लय मोठा व्हावा अशी इच्छा धरून, अशी इच्छा धरून नाही. सद्गुरूची सेवा करा. तुम्ही तिथे गेल्यावर मोठे व्हायचं का लहान होतं त्याची कृपा कटाक्षी निहाळली आपल्या कधी त्याची कृपा झाल्यावर आपल्याला ते त्याच्या सारखंच भेटत. आपणा सारखे गरीती तात्काळ नाही, काळ वेळ खायला ते आपल्यासारखं करून टाकतो. आपला विश्वास पाहिजे, आपली काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. आपली श्रद्धा जर नसती तर आपल्याला नसती. काही काही आता शिकायला जाते संस्कृत विद्या, शिकायला जाते तर इथूनच धोरणच घेऊन जाते की मी शिकल्यावर चांगला शिकन, चांगला वाजवणार झालो किंवा कीर्तनकार झालो तर मग 30-30, 40-40 हजार कीर्तनाची घेईन, चांगला बंगला बांधीन, गाडी घेईन. हे धोरणानं विद्या संपादन करावं का? नाही. या धोरणानं करायची नसती. विद्या कशासाठी? आपल्याला मुक्त करण्यासाठी. आपण मुक्त झालो पाहिजे, इतरालाही मुक्त केलं पाहिजे. त्याच्यासाठी ही विद्या. हे का संसारासाठी नाही. आणि याचा उद्देश जर संसार असत तर याचा उद्देश जर संसार असला तर मग ती मातीत गेलं, तो अधोगतीला जाईल का नाही? राम महाराज म्हणते ना, द्रव्यराज्य उपार्जिती जाण त्याने शिटी देव की त्याला देव कधीच भेटत. संसारासाठी जर भक्ती करीत असेल, संसारासाठी जर तू ही सगळी सेवा संसार करण्यासाठी जर तुला शिकायचं असलं तर संसार होईल, तो आपण देव भेटायचा नाही. संसार होईल पण देव भेटायचा नाही. देव भेटायचा तसाच राहून जाईल. मग संसार पुन्हा अनेक जन्मात तू संसारच करीत कसा. 84 लक्ष येऊन जाऊन काय संसारच तिथं मस्त नवा संसार असतो. या देहातून गेलं की दुसऱ्या देहात नवा संसार. पण काय संसारच मस्त तिथं जन्माला आलं की नवा. आता तुम्ही डुकराच्या जन्माला गेली पुढं, संसार कसा आहे? नवा मस्त. तिकडं ह्या नालीतलं त्या नालीतलं. आता लोळे का कधी? तिथं गेलं की मग नवच आहे का नाही? ते पुढं कुत्र्याच्या जन्माला गेली की पुन्हा नवा असतो. मग
संसार नाही का? संसार आहे, पण नवा नवा आहे, मस्त मजा आहे. ती मजा घ्यायची का मुक्त व्हायचं? इथं मुक्त व्हायचं आहे का नाही? आपला उद्धार करून घ्यायचा, आपलं कल्याण करून घ्यायचं. त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? संत संगती करून संताचं कसं होऊन राहायचं ते लक्षण इथं सांगायला लागले. की महाराज सांगतात की सर्व ज्ञानात आपली सर्व बाजूने प्रगती व्हावी अशी वाटते. कित्येकांना मनात आपल्याला अष्टमहासिद्धी प्राप्ती व्हाव्यात असा मूर्खपणा असतो. त्याला वाटतं आम्हाला अष्टमहासिद्धी प्राप्ती. सिद्धी कशा करता? लोकात वाह मिळवून घेण्याकरता, धन मिळविण्याकरता. पण हे लक्षण शिष्याचं नसतं. हे लक्षण संताकडं हे नाही. संताकडं हे नाही. अवधीच उपाधी जव त्या परमानंदी. सिद्धी आपण 15वा अध्याय बघितला. 15व्या अध्यायात सिद्धी कशा प्राप्त होत्या? भक्ती करताना भक्ताला त्या प्राप्त होत्या. पण त्या प्राप्त होत्यात म्हणजे असं नाही, त्या प्राप्त होत्यात तर त्या आडव्या येत्या. सिद्धीत रमला आहे का नाही? सिद्धी लावी पिशे कोण पया पिशे नेले राज हंशी पाणी काय. त्या सिद्धीला एकदा भुलला की मग त्याला पुन्हा कोणी पुसत. सिद्धीच्या नादी लागल्या. बरेच महाराज लोक काय करतात, एकदा सगळे लोक मानायला लागले म्हणजे सगळे लोक मानणं ही सिद्धीची. मग त्यांनी पैसा जमा करावा, मोठं बांधायला सुरुवात करावा. सिद्धी त्याच्यातच अडकला. पण देवभक्ती करायची तशीच राहून जाते. काय होती? भक्ती करायची तशीच राहून जाते आणि देव प्राप्त मात्र पुन्हा होत नाही. मग भक्ती करायची आपली तशीच राहते. आपण जर सिद्धीच्या माग लागलो, जरी झाला संन्यासी जरी झाला, मग त्यांनी का संन्यास घेतल्यावर काय करावं? आत्मज्ञानच प्राप्त करावं आणि इतराला सुद्धा आत्मज्ञानच द्यावा. त्यांनी आश्रम बांधून मठ बांधून राहू नाही. तसं जर केलं तर तो आत्मज्ञानाला आपण पाहिलं ना, तर ह्या अध्यायात तेच चालू होतं की संन्यासाच्या ठिकाणी काय कसं ज्ञान असतं पाहिजे. संन्यासी सगळ्यात श्रेष्ठ आहे, पण तो जर आत्मज्ञानी असला, ब्रह्मज्ञानी असला तर निस्तार भगवे कापडे घालून जर मिरवायला तर तो काय जगाच्या काही उपयोगाचा आहे का? तो त्याच्याच उपयोगाचा नाही तर जगाच्या काय उपयोग? अंतरी वशी केला कामी त्याला म्हणून साधू जगी मला बाधू. अशा प्रकारचं आपण साधू झालो तर जगाच्या कल्याणाकरता. कशाकरता हो? जगाच्या कल्याणाकरता. मोठं बांधण्याकरता नाही. रामराज्यात एकदा काय झालं, प्रभू रामचंद्राच्या काळात ती गोष्ट. एका माणसाने कुत्र्याला काठी आहे. चांगला होता तो, चांगला म्हणजे चांगला मोठ्या घरचा होता, भट्टा कट्टा होता, चांगला होता. पण तिने कुत्र्याला काठी आहे. कुत्र्याला काठी हाणली. चांगला होता तो, पण त्यांनी कशी हाणली, काय हाणली, कोणी विचाराने हाणली कुत्र्याला काठी. कुत्र्याला काठी हाणली तर कुत्रं गेलं कुठं? प्रभू रामचंद्राच्या सभेत गेलं. म्हणलं मला याने काठी हाणली, त्याला काय शिक्षा द्यायची? याने गुन्हा केला माझा, विनाकारण काठी हाणली, मला काठी हाणावं काही नाही. मला काठी का हाणली? देवाने विचारलं होतं का काठी का हाणली? मला हाणली काठी, कुत्र आहे म्हणून हाणली. पण काहून हाणली? कुत्र आहे म्हणल्यावर त्यांनी तुला काही गुन्हा केला का? बरं केला असला तर तो प्राणी, त्याला कळत का? तुला कळत? त्यांनी गुन्हा तर केलाच नव्हता, पण तो त्याला काठी का हाणली? माणूस हाणतीत का नाही का? कुत्र्याला विनाकारण काठी हाणते. मग काठी हाणली तर ते काहून हाणली म्हणून ते विचारायला. मग आता तो गुन्हा सिद्ध झाला त्या व्यक्ती. प्रभू रामचंद्र म्हणले मग आता यांनी काठी हाणली, पण याला काय शिक्षा देऊ? ते कुत्र म्हणलं काय नाही, याला मठाचा अधिपती करा. देव म्हणले तू आगाऊ झाला, आता याला शिक्षा म्हणजे याला चांगली 5 फटके हाणावा, नाही तर याला आणखीन दुसरी काय फाशीची द्यायची का कोणती द्यायची, अशी मोठी शिक्षा द्यावा का नाही?
पण तू म्हणतो याला मठाधिपती करा, कारण ते रामराज्य होत, पुत्र ते शानच होत, ते काय येडगिड होत का प्रभू रामचंद्राच्या राज्यातलं पुत्र, ते म्हणलं याला मठाधिपती करा. काय म्हणले आत्ताच असतो, काय घोर नाही मठाधिपती. पण प्रभू रामचंद्राने कुत्र्याला जवळ घेतलं, म्हणलं तू असंच काय म्हणा, याला मठाधिपती काऊन करायचं, काय कारण, गुन्हा केल्यावर त्याला शिक्षा द्यायला पाहिजे. तू तर मठाधिपती करा म्हणले, म्हणजे मठाधिपती म्हणजे साधू, सगळ्या त्याच्या हाताखाली भरपूर लय मोठे शिष्यमंडळ, मोठा आश्रम, असा मठाधिपती आहे का नाही. तिथं कशाचीच कमी नाही, असा मठाधिपती करा. मग त्या कुत्र्याला विचारलं की तू असं काऊन मठाधिपती काऊन केलं, ते म्हणला काऊन नाही, ह्यो जर मठाधिपती झाला की हो गावगाव अशी नुसते भिक्षा मागत पट्ट्या जमा करीत फिरून, द्या आमच्या आश्रमाला हे द्या, आम्हाला हे दान, हे दान मागतच फिरून, तो मठाधिपती झाल्यावर काय होईल, दान मागत फिरण, कुत्र्यासारखा फिरण. आता हे कोण बोलायले, कुत्र बोलायला म्हणलं, हे कुत्र्यासारखा फिरण, आणि कुत्र्यासारखा फिरण काय होईल, याची देवाची भक्ती करायचं तसंच राहून जाईल, हे निस्ता कुत्र्यासारखा फिरण, भक्ती गिक्ती काही करणार नाही. आणि मग पुढच्या जन्मात कुत्र होणार, पण त्या जन्मात मठाधिपती झाल्याच्या नंतर तो जन्म गेला की मग काय होणार, कारण ह्यो साधू होऊन फिरला नाही इकडं तिकडं कुत्र्यासारखा नुसतं जमा करीत, मग ह्यो तो जन्म गेल्याच्या नंतर त्या जन्मात त्याची भक्ती करीत का देऊ, मठाधिपती झाल्यावर भक्ती नाही करीत, तो नुसते लोकांकडून पैसे धन जमा करतो, मोठं वाढवीत, भक्ती करतो का, भक्ती करायचं राहून जातं. मग हे शरीर कशा करता द्यायला, भक्ती करता द्यायला, आपण भक्ती करावा आणि आपल्या संगतीत इतरांनाही भक्तीला आपण लावा, त्याच्यासाठी हे शरीर नाही. पण असा मठाधिपती झाल्या भक्ती करतो का, नाही. मग असे शिष्य काही झाले तर हे काय भक्ती करतात का, हे पैसे जमा करीत बसतेत, मोठं बांधतेत, कोणी बंगले बांधतेत, कोणी गाड्या घेतय, कोणी आपण पाहलो पण नाही. आपण ही भक्ती आहे का काय, हे कुत्र्यासारखं फिरणं आहे. पुढच्या जन्मात मग कुत्र नाही होणार तर काय होणार, जन्म घेणे लागे हा की तुमची जशी वासना असेल, ऐका नाही, अंतकालीच मामेव, की अंतकाळी जशी तुमची वासना असेल तसं तुम्हाला जन्माला जावं लागेल. म्हणून हे लक्षात घेतलं पाहिजे की ते मठाधिपती कुत्र्याने सांगितलं की हो फिरण साधू, आणि मग फिरून ह्यो भक्ती काही करणार, मुक्त काही होणार, मग पुढच्या जन्मात कुत्र्याच्या जन्माला होणार का नाही कुत्र. आता ते डायरेक्ट मनातून याला कुत्र करा, पण डायरेक्ट कसं काय म्हणता येईल, एवढं याला शिक्षा द्यायची तर बरोबर कुत्र हुशार होत, त्यांनी सांगितलं याला मठाधिपती करा, आणि तेवढ्या जन्म गेला की मग काय होणार, तू कुत्र होणार. ते म्हणले तुला एवढं कसं काय ज्ञान, हे कसं काय, ते म्हणला मी तर पाहिला मठाधिपतीच होतो ना, म्हणून तो कुत्रा झालो आता. काय झालो, आता मी पाहिल्याने तेच करीत होतो म्हणला, आणि ते करूनच मी इथं कुत्रा झालो. मी बी पहिला बी असंच मठपती होतो, नुसते पैसेच जमा करीत फिरलो, काय झालो आता कुत्रा झालो. आणि मग म्हणलं आता येणी मला काठी आणली, मी याला बी काय करू. मग आता आपण जर इथं आळंदी सारख्या ठिकाणी जाऊन शिकायला चाललो, पंढरपूर सारख्या ठिकाणी जाऊन शिकायला चाललो, शिकून आपल्याला काय करायचं, पैसे जमा करायचे, महाराष्ट्रभर फिरायचं आणि पैसे जमा करायचे, आणि पैसे जमा करून काय करायचं, मठ बांधायचे, बंगले बांधायचे, गाड्या घ्यायच्या. हे जर करायला लागलो तर भक्ती करायची तशीच राहील का नाही, देव प्राप्त करायचा तसाच राहून जाईल, आणि आपण मुक्त होणार नाही. साधू होय हो, साधू म्हणता येईल का, बाधू झाला, बद्ध झाला, बद्ध. मग आळंदीला जाऊन पंढरीला जाऊन काय उपयोग झाला, काहीच नाही. म्हणून आपलं ध्येय काय असलं पाहिजे की मनुष्य देहात आलो तर परमात्म प्राप्ती हे ध्येय आहे का नाही. मोक्ष हे आपल्या हातात फळ आलं पाहिजे, त्याच्यासाठी साधना केली पाहिजे, त्याच्यासाठी संत संगती, त्याच्यासाठी श्रवण,
आहे का नाही? हे त्याच्यासाठी करायचं. आणि मग हे त्याच्यासाठी जर नाही करायचं, मग आपण शिष्य होऊन जर अशा काही बी इच्छा करीत बसलो, तर महाराज म्हणते की कित्येक शिष्य निष्फळ, बोलण्यात कुशल वक्ते असतात, कित्येक अतिशय कर्मठ, तर कित्येक केवळ कर्मनिष्ठ, कित्येकांना आम्ही महान ब्रह्मनिष्ठ आहोत असा अभिमान असतो. असे अभिमान प्राप्त होईल असं काही वागू नये. संत संगतीत निर्मळ झालं पाहिजे. निर्मळ होण्यासाठी आपला शुद्ध भाव लागत असतो. नाही तर संताजवळ तर सगळे शिष्य, पण ज्याचा ज्याचा जसा अधिकार असन तसं तसं त्याला अधिकार प्राप्त होतो. ज्याचा ज्याचा जसा भाव असन तसा तसा त्याला देव भेटत असतो, तसा त्याला भाव प्राप्त होतो. तसा त्याचा भाव असन तसा त्याचा अधिकार प्राप्त होतो. मग संताजवळ जरी आले सगळे शिष्य, तर सगळे शिष्य काय सारखे असतील? नाहीच. काही उत्तम अधिकारी असतील, काही मध्यम असतील, काही कनिष्ठ असतील, आणि काही अनाधिकारी होते. कोणताच अधिकार राहत नाही. अनाधिकारी म्हणजे परमार्थच करीत नाही. आळंदीला राहून काही इकडे आता ससे धराले, म्हणजे काय होते तुम्ही संस्थेत, आता इकडे दारू पिऊन पडायचे. असे होते काही काही. म्हणून भक्ती केली पाहिजे तर आपण कशी केली पाहिजे, तर आपलं कल्याण झालं पाहिजे, आणि आपण आपलं कल्याण करून इतराचही व्हावं असा भाव ध्यानात धरला पाहिजे, अशी इच्छा धरली पाहिजे. म्हणून महाराज म्हणतात की कित्येकांना सर्व ज्ञानात आपली सर्व बाजूने प्रगती व्हावी अशी वाटते. कित्येकांच्या मनात आपल्याला अष्टमहासिद्धीची प्राप्ती व्हावी असं वाटतं. कित्येक जणांना प्राणायाम करणे आवडते, कित्येक जणांना योगासनाचा योग प्रयोग सिद्ध केल्याचा अभिमान असतो. कित्येकाचे मन गुरुशास्त्राविषयी संशय असते, त्यावर पूर्ण व स्थिर विश्वास नसतो. कित्येक शिष्य गुरुपासून मोठ्या आदराने उपदेश घेतात, नंतर हा उपदेश सफल होईल किंवा नाही असा चित्तात संशय बाळगतात. काही जण सद्गुरूची संगतीत राहतात, ज्ञान संपादन करून घेतात, आहे का नाही, ऐकून पाठ करून घेते, पण त्याच्या ठिकाणी संशय राहतोच, संशय जात नाहीत. मग संशय जर नाही गेला तर संशयाहुनी थोर आणि नाही पाप घोर ही विनाशाची वागूर प्राणी अशी. संशय गेला पाहिजे. आणि संत संगतीत जाऊन जर संशय जात नाही, याचा अर्थ तू सेवा नीट केली नाही, एकनिष्ठता तुझ्या ठिकाणी नाही, शुद्ध भाव तुझा नाही. म्हणून एकनिष्ठ होऊन संताची संगत केली पाहिजे. संतावर आपला देह भाव ओवाळून टाकला, जीव भाव ओवाळून टाकला पाहिजे. आपलं मन त्याच्या चरणाच्या ठिकाणी अखंड लागलं पाहिजे. अशा प्रकारचं इथं महाराज सांगतात की आता जे निर्दांभिक सत्य फलाची इच्छा करणारे, शुद्ध केलेल्या सत्वगुणापासून बनविलेले सात्विक मुख्य परमार्थाचे साधन करणारे, जे गुरुशी काया वाचा मनाने वंचना न करणारे, असे जे काही शिष्य त्याचे लक्षण तुला सांगतात. कसे की जे गुरुचरणाला जे म्हणजे निर्दांभिक, जे करण्याचे, संतावर विश्वास ठेवणारे, संताची पायी माझा विश्वास सर्व भावे दास, त्याची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, असा विश्वासू शिष्य, असा एकनिष्ठ असणार, असा निर्दांभिक असणारा, जगाला दाखविण्याकरता संत संगती नाही करायची, आपल्या कल्याणाकरता करायची. त्याच्याकरता आपल्या कल्याणाकरता, आपलं कल्याण झालं पाहिजे, कोणत्याही फलाची इच्छा न धरता सद्गुरूची सेवा केली करावी. म्हणून ह्या शुद्ध केलेल्या सत्वगुणापासून सात्विक मुख्य परमार्थाचे साधन करणारे, जे गुरुशी काया वाचा मनाने वंचना न करणारे, काया वाचा मनाने सेवा करणारे, काया वाचा मनाने सेवा करणारे, की जे गुरुचरणाच्या सेवेने अंकित आहेत, जे गुरु वाक्याला जीव अर्पण करून विकलेले आहेत,
की जे गुरुचरणाचे अंकिले, जे गुरुवाक्या जीवे विकले, सद्गुरु लागी वाहिले सर्वस्व आपुले ओवाळीती, जो सद्गुरूच्या बोलावरी जीविताची कुरवंडी करी, जो गुरु आज्ञे बाहेरी तिळभर न हो शके, की जो सद्गुरूच्या शब्दावरून आपल्या आयुष्याची कुरवंडी करतो, म्हणजे सद्गुरूचे शब्द ऐकतो, आपलं आयुष्य त्याच्यावरून सगळं त्या सद्गुरूच्या सेवेत घालतो, की त्याचे जे शब्द आहेत ते ग्रहण करतो, आत्मसात करतो आणि शुद्ध भावनेने निर्दांभिकपणानं आहे काय. सद्गुरूची संगती करायची तर दांभिकपणा दाखवायचा का? नाही नाही, दांभिकपणा नाही करायची, निर्दोष भक्ती करायची, कोणताही दोष तिथं नसला पाहिजे, शुद्ध भाव असला पाहिजे. पुत्रादी धन विसरला मनाची आठवण, विसरला मनाची आठवण, मी कोण हेच पुरेना, अशा प्रकारचं हे भागवतातलीच उभी. म्हणून महाराज म्हणतात की सद्गुरूच्या शब्दावरून आपल्या आयुष्याची कुरवडी करतो आणि जो गुरुच्या आज्ञेबाहेर तिळभर देखील जाऊ शकत नाही, गुरुच्या आज्ञेत राहतो, गुरु जे सांगतील तेच पूर्वकाळ. गुरुच्या म्हणजे एकही गुरुची आज्ञा तो मोडीत नाही, अशा प्रकारचा शिष्य असायला पाहिजे, का नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगते की तद्विद्धी प्रणिपाते न परी प्रश्नेन सेवाया, 4थ्या अध्यायामध्ये गीतेची, की अशी सेवा केली पाहिजे की गुरु तेथे ज्ञान आहे का नाही, की तेथ सेवा हा दारवण, किंवा ते जे संत आहेत त्याची सेवा करून आपल्याला ते ज्ञान पैगा बरवे, जरी अतिमनी आणावे तरी संताया भाजावे सर्वस्वीशी. ते ज्ञान आपल्याला प्राप्त करायचंय तर मग ती सेवा कशी केली पाहिजे, तर कोणत्याही प्रकारच्या फलाची इच्छा न धरता निष्काम सेवा जर केली, त्याच्या संगतीत शुद्ध भाव ठेवून जर राहिलं तर आपल्याला सगळं काही प्राप्त होतं. संत आपल्याला त्याची सगळी जी असणारी इस्टेट ज्ञान सगळं आपल्याला देऊन टाकतं. कोणती इस्टेट? ज्ञान इस्टेट. हे सगळं आपणा सारिखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ भयाला. आणि ते कोणा करताय तर ते सत्शिष्या करता ते राखून ठेवलेले, आणि ते ज्याला प्राप्त झालं त्यांनीही इतराला ते द्यायचं असतं. तर ते विकायचं असतं? नाही 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 नाही, ते सगळ्याला तो लाभ झाला, सगळ्याला तो. कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह पुष्टविती परोपकारे, दुसऱ्यावर परोपकार करण्याकरताच त्याचा देह असतो, ते अवतार घेत असतात. तर याच्या करतात की सगळ्या जीवाला मुक्त करण्याची त्याची इच्छा, त्याची तळमळ असते, आहे का नाही. उद्धाराया जन जड जीवा, ते अवतार घेऊन आलेले असते, सगळ्याचा उद्धार करण्याकरता आलेले असते. आणि म्हणून त्याच्या जवळ जाणारे जे शिष्य आहेत, हे शिष्य कसे असले पाहिजे, तर शुद्ध अंतकरणाचे असले पाहिजे, निर्दांभिक असले पाहिजे, की ज्यांनी गुरुचं होऊन राहिलं पाहिजे आणि गुरुचा शब्द हा आत्मसात करून एक एक शब्द अंतकरणात कोरून ठेवला पाहिजे, गुरु आज्ञेत राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं महाराज सांगतात की जे सद्गुरु पुढे मनुष्य बुद्धीने कधीही पाहण्याचे जाणत नाहीत, जो अमर्याद सेवेकरिता उत्साहाने व आनंदाने तत्पर असतो, गुरु सेवेकरिता स्वाभाविक श्रद्धेने आदरयुक्त जो तत्पर असतो, 8ही प्रवर रात्रंदिवस शरीर थोडे सुद्धा चोरीत नाही, सेवेकरिता अंग चोरपणा करीत नाही. सद्गुरूची सेवा मनोभावाने, आणि सद्गुरु हे साक्षात परब्रह्मच असतात, आहे की नाही. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. गुरु साक्षात परब्रह्म आहे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. सद्गुरु साक्षात परब्रह्म असते. गुरुला माणूस म्हणून बघितलं पाहिजे का परब्रह्म आहे? ते परब्रह्म, ते ब्रह्मच साक्षात ब्रह्म आहे. चालते बोलते ब्रह्म आहे. ते कसे चालते बोलते ब्रह्म.
आणि ते आपल्याला ब्रह्मरूप करून टाकतात. आपलं स्वरूप ब्रह्मच आहे, पण आपल्या ठिकाणी जी अविद्या निर्माण झालेली आहे, जे अज्ञान झालेलं आहे, हे ते आपल्या ज्ञानाच्या बळानं हे सगळं काढून टाकतात आणि आपल्याला आपल्याला ब्रह्मरूपच करतात. आपण ब्रह्मरूपच आहेत, पण आपली अविद्या ते सहज काढून टाकतात त्याच्याशी. आणि म्हणून त्याच्यासाठी सेवा जर ही कशी केली पाहिजे, अतिशय निष्ठेने केली पाहिजे, श्रद्धेने केली पाहिजे. आपला भाव त्याच्या ठिकाणी असला पाहिजे. आणि आपण जर त्याच्या मनाचा स्वभाव हे उच्च काम हे नीच काम असे मानण्याची जाणत नाही. स्वतःचे नित्य कर्म देखील गौण मानून गुरु सेवाच उत्तमात उत्तम मानतो. की निज स्वार्थे सादर सेवे लागी अति तत्पर शरीर आठही प्रहार अनुमात्र वंचिना सेवे लागी निष्कपट नित्य निज भावे चोखट जव जव सेवा पडे सदट तव तव उद्भट उल्हासू सत्शिष्य अशिष्य सद्भाव समुदाव सद्गुरुशी सारिकेची पाहू ज्याचे हृदय जैसा भाव तैसा पाहो फळभू. म्हणून सत्शिष्याचा अनेक सद्भाव असतो, पण ज्याचा जसा भाव असन त्याला तसं तसं त्याची तशी विद्या काय होते, प्राप्त होत असते. म्हणून ज्याची निष्ठा आहे, ज्याचा भाव आहे, तो मात्र संत त्याला आपल्यासारखं करून ठेवतात, आपल्या पदावर बसवितात. म्हणून आपण जी सेवा करतो तर अतिशय श्रद्धेनं केली पाहिजे. असं महाराज इथं सांगतात की चांगले शिष्य असोत या वाईट असोत, पण शिष्य समुदाय सद्गुरूला समानच असतो. परंतु ज्याच्या हृदयात जसा भाव असतो त्याला तशा फळाचा अनुभव येतो. न काष्टे न विद्येते देव न पाशाने न मरणमय भावे तू विद्येतो देव तस्मात भावे ही कारण. म्हणजे आपला भावच कारण. आपला भाव आपल्याला जसा आपला भाव असेल तसा आपल्याला देव प्राप्त होत असतो. तसे आपल्याला सद्गुरूचं ठिकाणचं जे ज्ञान आहे ते आपल्या श्रद्धेने आपल्या भावानंच आपल्याला पण आपला शुद्ध भाव असला तर होतच. म्हणून आपण सद्गुरूची सेवा करीत असताना अतिशय उल्हासानं एकनिष्ठानं अंग न चोरता केली पाहिजे, असं महाराज इथं सांगतात. आपल्या मरणाचा ठाव ठिकाणा चुकविण्याकरता हिरण्यकशिपूने आपला देवाविषयीची भाव श्रद्धा त्रटात आणला. श्रद्धेचा नाश करून नास्तिकपणा बुद्धिवान स्वीकारला आणि त्यामुळे तो हिरण्यकशिपू मारला. महाराज इथं दृष्टांत सांगतात की देव एवढा असताना प्राप्त करून घेणं सोपं असताना पण त्यांनी काय केलं की देवावर श्रद्धा न ठेवता देवाविषयी तर्क निर्माण काय केला, तर्क बुद्धी केली की त्या देवा सारखा तर्क वितर्क केला. म्हणजे त्याला वाटलं मी कशानेच मारणार आहे का नाही. आता जन्म देणारा परमात्माच असतो, शरीर देणारा तोच, शरीर तोच, घेऊन बी जाणं त्याची इच्छा नसल्यावर राहत. त्यांनी श्वास बंद केल्यावर शरीर राहील. मग हे सगळं त्याच्याच इच्छेनं. शरीर दिलं तरी त्यांनीच, नेलं तरी बी त्यांनी त्याच्याच इच्छेनं सगळं. पण हिरण्यकशिपूने असं नाही केलं. देवासंग युक्तीनं वागू लागला. कशाने? युक्ती. देवाला म्हणजे फाट हाणायचा. अशी तपश्चर्या केली की मला रात्री मरण नको, दिवसा मरण नको, माणसाच्या हातानं नको, यक्ष किन्नराच्या हातानं नाही, दिवसा नाही, रात्री नाही, घरात नाही, असं बुद्धी लावली त्यांनी. काय लावली? बुद्धी लावली. अशी बुद्धी लावली तर असं काही जमत नाही. तर महाराज म्हणायला लागले की आपला भाव जर शुद्ध असेल तर तो देव आपल्याला प्राप्त होतो. म्हणून आपला भावच आपल्या फळाचा अनुभव प्राप्त करून देतो. म्हणून आपल्या मरणाचा ठाव ठिकाणा चुकविण्याकरता हिरण्यकशिपूने काय केलं,
की देवाविषयीचा भाव श्रद्धा तर्कात आणला. देवाविषयी जो भाव आहे तो कसा आणला? तर्कात. मग आपला भाव शुद्ध असला पाहिजे. आपण तर्क वितर्क केला नाही पाहिजे. तर्क वितर्क तर्की आहे की नाही? ह्याचा तर उद्धार कवाच होत नाही. हे तर्क करणार आहेत का? हे बी तर्क करते पण दुसऱ्याला बी तर्कात नेऊन घालते. दुसऱ्याला काही कच्चे असतील ना त्याला भरमित करून सोडते आणि मग ह्या तर्कानं ते काय होते? हे तर वाया जाते पण दुसऱ्याला सुद्धा वाया घातल्याशिवाय राहत नाही. आहे का नाही? ज्ञान होण्यासाठी 4 गोष्टी आडव्या आहेत. आहे का नाही? विषयासक्ती, बुद्धिमान देव आणि कुतर्की. हे तर्क करणारे. तर्क करणाऱ्याला ज्ञान कधीच होत नसतं. ते तर्कच करीत राहत असतो. काय करतो? तर्क नाही. तर्क केला नाही पाहिजे. उलट युक्ती आपल्याला नाही समजली तर पुन्हा पुन्हा विचारून घेतली पाहिजे. पुन्हा पुन्हा समजून घेतली पाहिजे. आणि आपण तर्क जर करीत बसलो, आहे का नाही? तर्क करीत बसलो तर मग ते जमणार नाही. कारण तर्क करण्याची गरज नाही. संतावर विश्वास ठेवला. संत जे बोलते ते संत बोलते तेच पूर्वक. देव सुद्धा संताचा शब्द खोटा करू शकत नाही. संत म्हणजे सत्य बोले मुखे दुखवे अनेकाचे दुःखे. की संताचं बोलणं म्हणजे सत्य वचन आहे. कसं आहे? सत्य वचन आहे. म्हणून ते देव सुद्धा खोटं ठरवू शकत नाही. संताचं असं बोलणं. आणि म्हणून त्याच्या बोलण्यावर आपण तर्क वितर्क करावा का कधी? नाही. तर्क वितर्क करू नये. जर काही संशय आला तर तो पुन्हा विचार आणि आपलं समाधान करून घेतलं पाहिजे. पण समाधान होण्याचं बोललो तरी त्याच्यावर तर्क करतो. आता कसा काढावा याचा तर्क? त्याला तर्कच करायची सवय म्हणल्यावर याचा तर्क कोणी काढायचा? यांनी काही ब्रह्मज्ञान होऊ शकत नाही. याच्यात तर्की माणूस, कुतर्की जे असतात ना ते कुतर्की म्हणजे ते इतके नाडत आहेत की ते सगळं पाठ करते सांगते सगळं. पण हे ते महाराज चांगलं सांगतच नाही. त्याचं नाही ऐकायला पाहिजे. हे लय चांगले सांगते, ते लय चांगले. अरे देवाचं जे सांगायला ते ऐक ना. कोणी काही सांगू तो फक्त निरपेक्ष आहे का बघ. काही घेतो का, काही मागवतो का, कोणाला काही गंडितू का हे पाय. तो कोणाला काही गंडित नाही, कोणाची काही सुपारी खात नाही, कोणाचं काही घेत नाही, कोणाला काही. आणि देवाचं बोलतो मग ऐक ना. मग तो का काय जो गंडिणारे जे काहीतरी लोभी आहेत असंच अशाबद्दल तुम्ही तर्क वितर्क करा. पण निसंशय जे आहेत की ज्याच्या ठिकाणी काहीच चलत नाही, मग ते संताचं जसं निरस आहे तर ते निरस तिथं तर्क करायचं काम नाहीच. तर्क करायचंच नाही. महाराज म्हणते जे तर्काची तिथे गेले आहे का नाही ते वायाच गेले. ते नाहीत मला प्राप्त. ते परमात्म्याला प्राप्त करू शकत नाहीत. म्हणून तर्क हा ज्ञान होऊ देत. तर्क ज्ञान होऊ देत नाही. तर्कानं माणसं वाया जातात. म्हणून तर्क केला नाही पाहिजे. आपण हिशोब लावला पाहिजे. आपल्याला बुद्धी आहे ना. जे सांगायला ते योग्य आहे का, आपल्याला ते कळालं पाहिजे आपल्या हिताचं आहे का. आणि त्याच्यात काही संशय असला तर एखाद्याला दुसऱ्याला विचारा, कोणाला विचारा. अनेक महात्म्याला प्रश्न विचारले पाहिजे आणि आपल्या मनातले संशय दूर करून घेतले. तर्क वितर्क केला नाही पाहिजे. ज्ञानेश्वरीत अनेक ओव्या आहेत की हे तर्क करणारे कसे असते. हे मला कधीच प्राप्त होत नाहीत. देव म्हणतो की तर्काच्या मागे लागले. ते तर्क जे कुतर्की असते ते मला नाहीत प्राप्त. कारण त्याला खरं जरी त्याच्या पुढं मांडलं एखादं ताट तरी ते म्हणते याच्यात काय घातलं असेल तर मग आता काय खातील मर उपाशी. तसं हे ज्ञान कसं काय भेटत? तर्कानं भेटत नाही. शुद्ध श्रद्धा असली पाहिजे, शुद्ध भाव असला पाहिजे. शुद्ध भावानं हे मिळत. म्हणून त्या हिरण्यकशिपूनं काय केलं की आपली श्रद्धा तर्कात आणली. देवाची भक्ती करून केवढा मोठा अधिकार प्राप्त झाला असता.
पण त्यांनी स्वतःला मरण येऊ नये म्हणून त्यांनी अनेक प्रकारच्या युक्त्या केल्या. बरं, युक्त्या केल्या तर केल्यात, पण देवाचा जो भक्त आहे प्रल्हाद, त्याचाच मुलगा, त्याला अनेक प्रकारानं मारण्याची मग आता कमीत कमी तर्क किंवा तो न मारण्यासाठी अनेक युक्त्या केल्या. आता एकच व्यक्ती तू न मारणार आहेस हेच जर ध्यानात घेतला असतो तर तू मेला असता. गरजच नव्हती. पण त्यांनी अनेक तर्क केले आणि तर्क केले तर केले, पण देवाच्या भक्ताला पण त्रास द्याला. किती त्रास द्याला? लय त्रास द्याला. आणि मग आता किती जरी त्याला आशीर्वाद मिळाला, किती जरी त्याला तपश्चर्येच त्याला आशीर्वाद मिळाला की तुला दिवसा मरण नाही, रात्री मरण नाही, माणसाच्या हाताने नाही, यक्षाच्या हाताने नाही, किन्नराच्या हाताने नाही, कोण्या प्राण्याच्या हातानं कशानच मरण नाही, आहे का नाही? पण कशी देवाने युक्ती केली की त्याला अल्लादी मारला. कसा मारला? हा, त्याला कळू झाला नाही, खांबात प्रगट झाला, आहे का नाही? दिवस माळवला नव्हता आणि रात्र बी झाली नव्हती, घरात नाही आणि अंगणात नाही, आईन चौकटीत घेऊन. हे कशामुळं? तर्क केल्यामुळं. कशामुळं? तर्कामुळं. मग तर्क करू नये तर महाराज, मग काही काही शिष्य असे तर्की राहते की गुरुजवळ राहतात पण तर्कच करीत राहतात. तर्क करावा का? निष्ठा ठेवा, निष्ठा ठेवा, एक एक युक्ती ऐकून घ्यावा, समजून घ्यावा. आपल्या ती अनुभवाला उतरली पाहिजे. नाही अनुभवाला उतरली तर पुन्हा पुन्हा विचारली पाहिजे. काही संशय असला तर तो विचारला पाहिजे. पण संशय तुमचं निरसन होऊन पुन्हा तर्क जर करीत असले तर मग काय उपयोग त्याचा, असं महाराज म्हणतात. या उलट त्याच देवाच्या ठिकाणी प्रल्हादाची नैष्टिक भाव होता. देवादिदेव माझे रक्षण करणारे आहेत असा भाव देव प्रल्हादाच्या ठिकाणी. हिरण्यकशिपूचा देवावर भाव नव्हता, तर्क होता, पण प्रल्हादाचा भाव. म्हणून प्रल्हादाला इतकं मारण्याचा प्रयत्न केले, पण प्रल्हाद काही मेला का ते हिरण्यकशिपू? नाही. त्याला वाटलं मी याला कडेवर ढकलून देऊन मारीन, उकाटे त्याला टाकीन, हातीच्या पायाखाली तुडवीन, अग्नी जाळून मारीन. पण तो कसा काऊन? तर त्याची निष्ठा परमात्म्यावर, फक्त प्रल्हादाची निष्ठा परमात्म्यावर होती. तसं आपला भाव संतावर असा. आपला भाव संतावर जर असला तर आपल्याला जे त्याच्याकडे ती सामुग्री, ती इस्टेट सगळी ते आपल्या हवाली तात्काळ करून देतात, पण आपल्या शुद्ध श्रद्धेनच. म्हणून परमार्थात जो ज्ञानाभिमान असतो तोच हानिकारक असतो. मग किती संतांच्या संगतीत राहिलं आणि जर तर्क वितर्क केला किंवा शुद्ध भाव नाही ठेवला तर मग ते झालेलं ज्ञान हे तर ते त्याचा अभिमान. त्याचा काय होतो? अभिमान. म्हणजे परमार्थीचे जाणपण ते जानवी नागवण, या लागी सद्भावे जो संपूर्ण तो जन्म मरण छेदकू. मी शिष्य परीक्षू ज्ञाता हे सद्गुरुशी नाही अहंता. तेथे जैशी ज्याची भावार्थता तैशा तैशा अर्था तो पावे. म्हणून मी शिष्याचा गुणदोषाची परीक्षा पाहणारा मोठा शहाणा आहे असा सद्गुरूला अभिमान नसतो. सद्गुरूच्या ठिकाणी कोणी या, आहे का नाही? कोणी या, पण तुमचा भाव जसा असेल तसं तुम्हाला भेटत. ते काय तुमचा भाव फक्त पाहतात, पण तुमच्या भावानेच तुम्हाला प्राप्त होतं. ते काय कोणाला कमी जास्त देतात का? नाही देत. कमी जास्त देत नाही, सगळ्याला सारखं देतात. पण आपलं पात्र कसं आहे घेण्याचं त्यानुसार आपणच घेतो. आपल्याला आपला जसा भाव असेल तसं आपल्याला प्राप्त होतो. म्हणून आपला भाव शुद्ध असला पाहिजे. म्हणून की परमार्थात जो ज्ञानाभिमान असतो तोच हानिकारक असतो. याकरिता जो शिष्य ज्ञानाभिमान टाकून गुरुविषयीच्या सात्विक श्रद्धेनं युक्त असतो तोच जन्म मरणाचा छेद करणारा असतो. म्हणून जन्म मरणाचा छेद करण्याकरता गुरुविषयी सात्विक भाव असला पाहिजे, सात्विक श्रद्धा असली पाहिजे. अशी असली तर ते ज्ञान झालं तर ते ज्ञान आपल्याला आपलं जन्म मरण चुकविन.
पण आपण जर तर्कबुद्धी जर ठेवली तर आपलं ज्ञान होऊनही जन्म मरण चुकन का? नाही. मग ते ज्ञान झालं नाही, त्या अनुभवाला आलं नाही, ते नुसतं शब्द पाठ केले. काय केले? शब्द शब्द पाठ केले. शब्द पाठ काय? सांगे नाही. शब्द भोकून शब्द भोकुनी करीशी काय? अर्थाकारे राय होऊन ये. नुसतं शब्द पाठ करून भरपूर पाठ करून आणि मी लय ज्ञानी आहे म्हणला. अरे पण अर्थाकार झाला का? अर्थाकार झालं पाहिजे. शब्द आहे, त्या शब्दाला अर्थ आहे आणि त्या अर्थानं आपण अर्थाकार होऊ शकतो. होतो का नाही आपण अर्थ? आता जर मी तुम्हाला 1-2 शब्द दिल्या तर तुम्हाला राग येईल का नाही? घेता का नाही? मग काही एखादं उठून मग अर्थाकार झाले का नाही तुम्ही? तसं शब्दाने आपण अर्थाकार होतो ना. तसं संतांनी आपल्याला जे चिंतन सांगितलं तर ते शब्द आहे, पण त्या शब्दाला अर्थ आहे आणि त्या शब्दाचा अर्थ आपल्याला कळाला पाहिजे. झोपा घेतो आता नाही अर्थकार होऊन राहिला पाहिजे. अर्थ ध्यानात घेतला पाहिजे आणि तो अर्थ अनुभवाला उतारला पाहिजे. म्हणून आपल्याला जे ज्ञान होत असतं ना, तर त्या ज्ञानात काही तर्क नसला पाहिजे. तर्क तुला की अभिमान आलाच ना. अभिमान आला की मग तो नरकाला घातल्याशिवाय राहत नाही. म्हणून तर्क खूप वाईट, अभिमान खूप वाईट. हे कशामुळं? तर आपली श्रद्धा जर साधूवर खरी नसली की असं होत असत. तर्क होत असतो, त्या ज्ञानाचा अहंकार होत असतो आणि मग ते ज्ञान आपल्या तोडी कामाचं येत नाही. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे ह्या काही वर्माच्या गोष्टी, ह्या काही वर्माच्या गोष्टी आहेत की ज्ञानाचा अभिमान जर झाला तर ते ज्ञान घातक असत. ते काय असतं? ते जन्म मरणाचं कारण ठरतच नाही, पण ते याचा घात करत आणि अधोगतीला नेऊन घालत. म्हणून आपण परमार्थात जो ज्ञानाभिमान असतो तो हानिकारक असतो. याकरिता जो शिष्य ज्ञानाभिमान टाकून गुरुविषयीच्या सात्विक श्रद्धेनं युक्त असतो तोच जन्म मरणाचा छेद करणारा असतो. तोच शिष्य जन्म मरणाचं काय करतो? छेद करतो. की ज्याचा सात्विक भाव आहे, ज्याची सात्विक श्रद्धा आहे, अत्यंत श्रद्धा गुरुविषयी, तो जन्म मरणातून पार पडतो. अशी ही सद्गुरूची विद्या आहे. मी शिष्याच्या गुणदोषाची परीक्षा करणारा मोठा शहाणा आहे असे सद्गुरू अभिमान घरीत नसतात. ते शिष्याचा जसा जसा भाव असतो तसे तसे ते सद्गुरू त्याला फळ देत असतात. म्हणून आपला जसा भाव आहे तसं आपल्याला त्याच्याकडून प्राप्त होत असतं. म्हणून आपला भाव चांगला असला पाहिजे. पण हे वर्णन असो राजा सत्शिष्याचा सद्भाव कसा सर्व प्रकाराने नवा असतो ते बघ. गुरु आणि ब्रह्म याच्यात ऐक्य आहे असा ज्याचा दृढ विश्वास असतो, मन संपत्ती जीव या सर्वांना सद्गुरूच्या चरणी अर्पण करून पूर्ण श्रद्धेनं आत्मसमर्पण करतो. की काय? की गुरु आणि ब्रह्म हे एक आहे. काय? गुरु आणि ब्रह्म एक आहे. गुरुच ब्रह्म आहे. गुरु साक्षात ब्रह्म असा निश्चय असला पाहिजे. गुरु म्हणजे कोणीतरी मनुष्य शरीरधारी असं आहे का? नाही. ते ब्रह्मस्वरूप आहे. ते कसे येत? ब्रह्मस्वरूप आहे, साक्षात ब्रह्मच आहे असा आपला विश्वास. असा उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती गुरुविती आरती शिष्याची आपला निश्चय, आपला विश्वास असला पाहिजे. मन संपत्ती जीव म्हणजे मन सद्गुरू वळून टाकला, जीव वळून टाकला पाहिजे. संपत्ती सद्गुरू जे म्हणतील ते सद्गुरू संपत्ती गिंपत्ती तुमची मागत नाही, पण तुम्हालाच वाटते आहे का नाही? चाललो भेटायला तर 200 रुपयाचं घेतात म्हणतो 100च घेतो. कशाला जास्त खर्च? अरे घे ना, खर्च दे ना. तिथं काय फरक पडायला? कम बार काही पाहिला. संपत्ती ते काय तुमचं मागत का काही? तुमचं काही कवडी दिलेली घेत नाहीत ते घेत. खरे महात्मे घेतात का? त्याला कशाची गरज लागते? त्याला काही गरज लागत नाही. ते कोणाला जगातलं काहीच त्याला मागायची गरज नाही. त्याला परमात्मा समर्थ आहे.
महाराज सांगत असतील आपण जर प्रामाणिक जर असलो ना तर परमात्मा इथं येऊन सेवा करी. आपण काय असलो तर आपण प्रामाणिक असलो तर परमात्मा इथं येऊन सेवा करी, अशी त्याची श्रद्धा असते, असं त्याचा निश्चय. मग आपली तशी असते का? आपण 20 रुपयाचं काही नेता नेता म्हणतो 10च घेतो, 10 खिशात ठेवतो. आपला भाव तसा नसतो, काहीतरी कंजूसपणा असतो. म्हणजे भाव सद्गुरूवर इतका नसतो. इथं म्हणते कायानं वाचन मनानं, आहे का नाही, काया वाचा मने झाला विष्णू दास. सद्गुरूचा दास कसा झाला पाहिजे? कायानं वाचन, मग इथं सांगतात की मनानं संपत्ती जीव या सर्व सद्गुरूच्या चरणी अर्पण करून पूर्ण श्रद्धेने पूर्ण आत्मसमर्पण जो करतो, माझ्या इंद्रियाच्या व्यवहाराचा संचालक माझ्या आत अंतर्यामी रूपाने परमात्मा रूपाने सद्गुरूच आहे, अशी माझी सद्गुरू तत्वता निर्गुण निराकार ब्रह्मरूप असलेले पण माझ्याकडून सेवा घेण्याकरिता सगुण साकार झालेले आहे. आता इथे काय म्हणतात महाराज की माझ्या इंद्रियाच्या व्यवहाराचा संचालक माझ्या आत अंतर्यामी रूपाने परमात्मा रूपानं आता इथं तुमच्या मनाचं नियंत्रण ठेवणारा इंद्रियाचा संचालक हे आतमध्ये मग हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु, हा आत असलेला अंतकरणात असलेला आता इथं तो परमात्मा तो गुरु आहे आणि तोच गुरु रूपानं इथं प्रगट झालेला आहे. समोर सद्गुरु रूपानं तेच प्रगट झालेले आहेत. मग ते सद्गुरु आणि हा अंतकरणातला परमात्मा आहे का नाही, हे जो आपला जो परमात्मा आहे का नाही, हा तो हा एकच, तो त्याच्याहून वेगळा आहे का? मग हा प्रेरणा देणारा तुम्हाला आहे आणि ते तुम्हाला साक्षात सद्गुरु तिकडून ते त्यांचे शब्द जे असतात ते शब्द तिकडून येते तर इथं येते, इथं आले की इथून ते तो हा एकच आहे. इथं आलेले शब्द त्या शब्दाचं अनुकरण इथं झालं कि मग तोच आतूनच काय आपल्याला प्रेरणा देतो का? की प्रेरणा देतो, आपला निश्चय करतो की ते ब्रह्म मीच आहे, ते ब्रह्माहून मी वेगळा नाही, अहम ब्रह्मास्मी, आहे का नाही. तत्वमसी हे जे महावाक्य, या महावाक्याने या सद्गुरूच्या मुखातून आलेले हे महावाक्य की आपल्याला ब्रह्मस्वरूप येत असं सांगतो, तेच ब्रह्म तू आहेस असा निश्चय होतो. मग इथं ते तुम्ही जाणता का नाही, मग हे जाणणार जे हे कोण आहे, हे तो परमात्माच. आणि तिथं सद्गुरु रूपानं तो सुद्धा परमात्माच आहे, तो हा एक आहे असं लक्षात घे. आणि अंतर्यामी रूपाने परमात्मा रूपाने सद्गुरूच आहेत, अशी माझे सद्गुरु तत्वता निर्गुण निराकार ब्रह्मरूप असलेले, असं हे निर्गुण असणार चैतन्य, हे निर्गुण रूप परमात्मा हे तुमचं सद्गुरू, हे तुमचं गुरु आहे, हे तुमचं गुरु आहे. ते तर आपले सद्गुरू आहेतच, हे सुद्धा तुमचे काय आहे, गुरु आहे. हे तुम्हाला आता कळणं. इथं जरी चिंतन चाललंय तुम्ही ऐकलंच नाही, त्याच्यावर लक्षच नाही दिलं, आहे की नाही. हे दिलं इकडून ऐकलं आणि इकडून सोडून दिलं, मग आता काय. मग आता हे ऐकून इथं जर ऐकून इथं आता आपल्याला इथं ते नीटनीटकं कळत आणि ते नीट लक्षात घेता येतं, ते कोण घ्याला मग हे ऐकून नीट लक्षात घ्याला आणि तसा निश्चय करायला तर कोण करायला, आपणच करावं. ते आपले गुरु आहेत. मग आपल्या निश्चय करून घेतेत आपल्याला परमात्मा स्वरूप हे आपलं असं आपल्याला ते लक्षात आणून देते आणि आपला तसा निश्चय करून घेते. कोणताही संशय त्याबद्दल ठेवीत नाही. माझ्या इंद्रियाच्या व्यवहाराचा संचालक माझ्या आत अंतर्यामी रूपाने परमात्मा रूपाने सद्गुरूच आहे आणि माझे सद्गुरु तत्वता निर्गुण निराकार ब्रह्मरूप असलेले पण माझ्याकडून सेवा घेण्याकरिता सगुण साकार झाले, असे सत्शिष्य मनात मानित असतो. सत्शिष्याच्या सद्भावानुसार स्वामी सद्गुरु पूर्ण संतुष्ट होतो. तोही शिष्याच्या सद्भावाला कायावाच्या मनाने भुलून जातो आणि स्वामी प्रेमाने स्वतःच्या शरीराने सेवा करणाऱ्या शिष्याच्या अधीन होतो. म्हणून सर्वस्व आपलं शिष्याला
सद्गुरू देऊन टाकतात की तूही त्याच्याशी एकरूप होतो. असाच शिष्य आपण संतांची संगती केल्यावर असं त्याच्याशी एकरूप होऊन राहिलं पाहिजे की त्याच्याशी आपण एकरूप होणं म्हणजे त्याचं होऊन राहणं आणि मग तेही आपल्याला आपलं म्हणून घेतल्याशिवाय राहत नाहीत. मग आपलं कल्याण सहजच झाल्याशिवाय राहत नाही असं महाराज आपल्याला सांगतात. बाकीचं आपण पुढच्या प्रवचनात घेऊ. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विश्वात्मके द्यावे पसाय दाने जे कळांची व्यंकटेशांडो तया सत्कर्मा ते वाढो होता परत देवांचे दुरितांचे धर्म वर्ष सकळ मंगळी ईश्वर निष्ठाची मांडी आणि चला कल्पतरूचे चेतना चिंतामणीचे गाव चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन स्वेरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होती लोकी भजतो आदि पूर्वी अखंडित आणि विशेष लोकई द्रष्टादृष्ट विजय वारे एक मने श्री शेषराव आहोरील दान बधाओ हे देवर ज्ञान देव हे देव ज्ञान देव हे देव ज्ञान देव ज्ञानदेव कृपया झाला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री माऊली ज्ञानेश जगत उत्पादन शांती ब्रह्म एकनाथ महाराज रंगनाथ महाराज सर्व संत